वसई विरार प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची वर्णी लागली. काल जबरदस्त ग्रेट मराठा संघाने मात्र आपल्या नायगाव जुचंद्रचं नाव उंच शिखरावरती नेलंय वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. मोठा फटका, बियर घेण्याचा इरादा, वाऱ्याशी बोलत बोलत जातोय किंग फिशर फ्लाय इन द स्काय. पहिला षटकार. मला वाटतंय मागील 2-3 वर्ष खेळत नाही आहे. या स्पर्धेकरता त्याला कॉल केला की दादा तुझी गरज आहे. बँगलोरची फ्लाईट पकडून तो इकडे आलाय विशाल नाईक सरांजोडीला आणि आल्या आल्याच किंग फिशर षटकार त्याच्या नावावर. देवाच्या बॅट मधून षटकार. 7 रन. ओ आवली खाली बॉल. स्लोवर 1 चेंडू होता. होळी चषक, होळी धमाका, होळिका माते की जय, अवली माते की जय. आणि दुपारनंतर थोड्या एंटरटेनमेंट अजून होणार आहे. सध्याच्या घडीला डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आहे 2 बॉल 7 धावा. 1 बियर तर लागू आहे. ओ यावेळी एज लागले. येस डेफिनेटली कॉट बिहाइंड इनसाइड एज. निशान मात्रने झेल टिपलाय. फेल झालाय देवा. मॅन थोडा फोकस करो. ग्राउंडच्या आतमध्ये 2 एवन जोडी, 2 समालोचक संदीप गावंड सर आणि तुषारजी सोनवणे यांना पाहतोय. भटकती आत्मा आज आपण पाहतोय. नेमकं झालंय काय? कावरे बावरे झालेत हे पाहू शकता ऑन स्क्रीन. हेच आहे संदीप गावंड जे पुढे 18 वर्षाचे वाटतायत आणि त्यांच्या मागे आहे तुषार सोनवणे जो तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय, ज्यांचा गोड आवाज थोड्याच वेळात येईल. काय खिशामध्ये हात, डोल्याला गॉगल, रुबाब रॉयल, धडकन करोड दिलाची. सगळ्या हॅट्रिकला खास करून जेटीसीच्या बॉलरला. मुनाल मात्रे यांच्याकडून 500 रुपये आहेत. मुन्ना खेळत नाही मला वाटतं आज. या मुनाल आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आपली जागा इथे या. जय वीरू 1-7. जेटीसी खेळतोय, टीसीपी कॅप्चर करतोय. मुन्नाला जर प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली तर महेंद्र भगत यांच्याकडून 6 बियर. पाणी नाही आज. सेव्ह वॉटर ड्रिंक्स बियर हे स्लोगन आहे या स्पर्धेचा. म्हणून पाणी तुम्हाला मिळणार नाही. टाइमपास झाला आहे. 1 बियर कमी. जर तुम्हाला 5 बियर मिळाल्या तर त्यातली 1 मायनस होईल. फिल्डिंग वाली टीम. मागील मॅच मध्ये रोहितला 1 डब्बा आहे. त्यानंतर यतीशला 2 बॉटल आहे बियरची आणि बिट्टूला 1 बियर. रुपेशला 3 बियर आहेत. अख्ख्या बॉटल 3 म्हणजे या टीमला कॅल्सी मारू. विनीत पाटील लग्न झाल्यानंतर खूप दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती आलाय. अनेक मैदान गाजवलेत. सध्या हे मैदान गाजवेल का? विनीत पाटील त्यांना पारितोषिक लावतीलच. टोटल जर पाहिलं तर 3 रुपेशला आहेत आणि 1 बिट्टूला आहे, 2 यतीशला. या 6 बियरच्या बॉटल आणि रोहित निकमला 1 डब्बा. प्रत्येक षटकार करता विनीत करता मित करून 500 आहेत. कल्पेश मात्रे आहे स्ट्राईकला. रिझर्व बॉयची स्पर्धा. तो गाजवेल का? इथे वाईट बॉल येतोय. बंटी यश कांबळी. सध्या घंटी वाजवावी लागेल. टीमची धावसंख्या 9 धावा. इकडे चालू नका करू बस. जे काय आहे मांडवाच्या मागे चालू करा. बाटल्या बघून खुश झाल्यात. चला एंट्री तरी वसूल होते. काही वेगवेगळ्या यतीशने डेडिकेट केले यशोधर पाटील यांना आणि बियर पाहिल्या यशोधर पाटीलने पहिला बियरची बिल्ली उडवले. ओपनरची गरज नाही त्यांना. धावपळक 11.
11 रन्स, 1 विकेट. महेंद्र बघा आता खुश झाल्यात, लेट पण थेट आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांना आमच्या कॉमेंटेटरनी कडून दिलं म्हणून त्यांचा आभारी आहोत. ओ यावेळी अर्ध्या क्रीजवर बॉल, काय फिल्डर लावलाय मुन्नाचा खास माणूस, काय हिट केलाय. परंतु सध्या ललित भोईर खुश नाही आहेत. बरोबर हिट केलाय. सर्वात जास्त विश्वास मृणाल म्हात्रेला कोणावर असेल तर एक आहे समेश मोरे आणि त्यानंतर दिवेश यांच्यावरती. टीमची धावसंख्या आहे सध्या 13 धाबा. पहिल्या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. ओमकार स्कोरिंग करतोय या स्पर्धेमध्ये. विजय कांबळे जरी आज घरी थांबले ना तरी त्यांनी त्यांचा असिस्टंट पाठवलाय. अंतिम बॉल. चला या एका ओव्हर करता जवळजवळ 8 मिनिटं गेलेत. एक प्लेयर एक बियर आतमध्ये. चांगला फटका आहे. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आहे. कल्पेश मात्रे सांगतोय की पुढच्या ओव्हर मध्ये बियर मी कमवणार, स्ट्राईक देणार नाही विनीतला म्हणून. कारण की विनीत नुकतंच नवी लग्न झालंय म्हणून त्याला स्ट्राईक जास्त नाही देणार. 1 ओव्हर 13 धावा. लवकरच कॉमेंटेटर चषक तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये कॉमेंटेटर कॉमेंट्री नाही करणार, जे खेळाडू आहेत ते कॉमेंट्री करतील अशी वेगळी संकल्पना. अंपायर असतील ते आयोजक असतील आणि जे संपूर्ण जे खेळाडू खेळतात ते अंपायर असतील त्या स्पर्धेमध्ये. जर पर डे 1520 2000 असेल तर तुम्हाला डबल पगार असं वेगळं नियोजन. कमिंग सून संदीप गावंड चषक 2026 कॉमेंट्री. ओ यावेळी मोठा पडका खेळायचा होता. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि इथे एक धावेने धावफलक पुढे येईल. 14 धावा. जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा, लाखाच्या 2 लाखाच्या स्पर्धा. दशरथ पाटील यांच्या वाणीमधून ऐकले की झक मारतील लाखाच्या 2 लाखाच्या स्पर्धा. अशी ही स्पर्धा, भव्य स्पर्धा. ओ मोठा पडका खेळायचा होता. ऑन साइडला ड्राइव्ह केला मिडॉनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र चुकीच्या एंडला फेकी केले. 2 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 16 धावा. मागील वर्षी अंडापावचा स्टॉल होता, तिथे जवळजवळ 10,000ची अंडी आणली. 35 लाख का इन्व्हेस्टमेंट और 36 लाख का घाटा हुआ था. तसं 10,000 आणले आणि खिशातून 12,000 गेले होते. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 17. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आहे 18 धावा. समेश मोरे बॉलिंग मार्क वरती. मिस्टर ब्लॅकी. मुन्नाने अर्धा कलर त्याला दिलाय त्याचा आणि त्याच्यावरती केलाय आक्रमण. अटॅक येतोय कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधून. किंग फिशर षटकार. जर बॉल हरवला, जुना बॉल नसेल तर त्या क्षणाला तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. याची दखल घ्या कारण की आयोजक दिलदार आहेत. आणायला कोण जाणार नाही बॉल सध्या.
त्यांनी सांगितले की आम्ही बियर देऊ तर बॉल का नाही. बिनधास, बॉलचा गैरवापर करू नका बस. म्हणून जर आमच्याकडे जुने बॉल असतील तर ते दिले जातील किंवा सिच्युएशन नुसार तुम्हाला नवीन बॉलचा वापर करावा लागेल. व्हाईट बॉलचा सिग्नल बंड्या सरांचा. आज एक्सरसाइज होईल, कवायत होईल. संध्याकाळी बाकीच्या गोष्टी बघू काय होतील त्या होतील. जब मिल बैठेंगे दो यार, विशाल नाईक और ललित भुईर सर. 4 वाईट टाकले. टाइमपास जर गोलंदाज करेल आणि त्यांच्या टीमला जर पारितोषिक असेल तर ते मायनस केलं जाईल. पायावरचा बॉल ग्लान्स केला या बॉलला. पॅडल स्वीप, चौकार. डीजे भडकलाय. गणपुले, डीजे गणपुले इन द मिक्स. 3 बॉल 29 धावा. ही मॅच जी आहे पैशासाठी नाही आहे, बकरा आहे, अख्खा बकरा. दरवर्षीचा मान आहे. मोहनदादा पाटील त्यांच्याकडून बकरे देण्यात आलेत. सलग 10 वर्ष मोहनदादा पाटील यांच्याकडून हे बकरे देण्यात आले. म्हणून त्यांचं देखील कौतुक. ओ इथे मात्र प्रसन्नने प्रसन्न केलं नाही. बॉल पकडायला गेले आणि ढेपूल हातात आला. चौकार. ओ यावेळी विकेट जाईल का. फिल्डर आलाय, जितक्या वेगाने आल्या तोंडावरती बॉल पडला डायरेक्ट. आणि इथे मात्र एक धाव. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. कल्पेश म्हात्रे डेंजर एंडला. ईशान म्हात्रेने मात्र हा रनआउट गमावलाय. भाईदास पाटील सोन्या दादा यांचं आगमन झालंय. या मंडप डेकोरेटर्स जे आपण पाहतोय, पाटील मंडप डेकोरेटर्स, आणि चांगली सजावट ते करत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांचे बॉडीगार्ड प्रणय आल्या आल्या स्टेज हिलवलाय. दुनिया हिला देंगे. आज मला वाटतंय स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ देखील दिसेल इन ऍक्शन मध्ये. बॅटची एज लागले आणि शॉर्ट लेगला हा बॉल जातोय. सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर 36 धावा. यानंतर होणारा मॅच रॉयल पार्टनर आणि त्याच्या अपोजिट 0001 बॉईज. चला रॉयल पार्टनर स्वप्नील मुकादम 0001 बॉईज आपण टॉस लावायचंय. घेऊ एक ब्रेक. Tô de salto alto, vou षटकार.
वेलकम संजयजी म्हात्रे आणि संजयजी पाटील. संजय म्हात्रे म्हटलं तर सुप्रीमोचे स्कोरर आणि संजय पाटील कॅप्टन कुल रॉयल पार्टनर या संघाकडून. रॉयल पार्टनरच्या नावावर देखील एक ट्रॉफी आहे. 2022 मध्ये 6व्या वर्षामध्ये ते पर्व गाजवलं होतं आणि इथे कॅच घेण्याचा एक वेगळाच इरादा, वेगळाच प्रयत्न. 2 धावा. मला वाटते किंगफिशर पिण्याऐवजी बघून सुद्धा चढते की काय, असं दृश्य दिसलं फिल्डर कडून. टीमची धावसंख्या आहे 44 धावा. निशांत म्हात्रेला फार कमी वेळा गोलंदाजी करताना पाहिलंय, कदाचित डेब्यूच असेल यंदाची. ओ यावेळी ठोकलाय हाय अँड हँडसम. कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय म्हात्रे बदल षटकार. धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 50 धावा. बियर वर बियर, जास्तीत जास्त बियर कमावण्याचा मान. नो बॉल, बॅकफुट पंच. 2 धावा डिक्लेअर, टोटल 3. टीमची धावसंख्या जर पाहिली 53 धावा. व्यासपीठावर आपण संजू बाबा हेच बोलू शकतो. 2 संजू आहेत आणि इथे आपण त्यांना पाहतो. यानंतर होणारा मॅच 0001 बॉईल चालाय का कॅप्टन? येस, दिशांत यांचा संघ आपण पाहणार आहोत. मॅच नंबर आपण सध्या 3rd पाहतोय. इनसाइड आउट फ्री हिटचा बॉल आहे. कॅच सुटलाय फ्री हिटच्या बॉल वरती आणि इथे 2 धावा. आज हायेस्ट स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे येते. 55च्या घरामध्ये 55. पायावरचा बॉल, आणखीन एक त्या बॉलला पाठवलंय कल्पेश म्हात्रे. बियर वर बियर चेस करत असताना षटकार. तीन मॅच मध्ये 4 बॉलचे बॉक्स हरवलेत. कमिटी मेंबर जे असतील किंवा ज्यांना माहिती आहे कुठून कसं चढायचं त्या भिंतीवरती आणि कसा बॉल आणायचा, त्यांनी जा, कमिटीला मदत करा प्लीज. चिराग म्हात्रे, चिराग एक्सपर्ट आहे चेंडू आणण्यात. आज ग्रामपंचायत मध्ये सुट्टी नाही आहे, नाहीतरी हरवलेली पाखरं इथे सोडलेत आम्ही. नवसाचे बकरे आहेत ते. टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 61 धावा. पुढचा बॉल आणि इथे येतोय नशिबाचा चौकार, मिसफिल्डचा चौकार. येतोय डब्बा गोल चौकार.
रॉयल पार्टनर आणि 0001 बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आहेत. आमचे जुने जाणते मित्र, समालोचक मित्र आणि लोकसत्ता या वृत्तपत्राचे पत्रकार आदरणीय कल्पेश भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. कल्पेश भोईर गोड आवाजाचे धनी सुद्धा आहेत, चांगलं वक्तृत्व त्यांचं आपण नेहमीच बघितलं. आता टॉस करूया आपण. रॉयल पार्टनर टीमचे कॅप्टन आहेत संजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला 0001 टीमचे कॅप्टन ओमकार. मी चेतन तेजस्वी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. तेजस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करतो. झटपट पटपट लवकर त्वरित तत्काळ ताबडतोब डिसिजन द्या. काटा असा आवाज होता, लाड याचा. नाना सुद्धा मला वाटतं पुढे चाललंय. छापा म्हणजेच संजय पाटील याने हा टॉस जिंकलाय. रॉयल पार्टनर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहे. टॉस जिंकला डिसिजन काय असेल? वर्ल्ड कप जसं म्हटलं की 2022 साली तुम्ही विजेता ठरले होते. आता काय इरादा केलाय आणि वर्ल्ड कप कसा एन्जॉय करत असतात? चांगला एन्जॉय करत असतो, चांगलं नियोजन असतं विजर बॉईज. आणि बघूया समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चांगला मॅच होईल हा? होईल. तुम्हाला शुभेच्छा असेल. संजय पाटील ज्यांची सुकन्या उन्नती संजय पाटील ही चांगला परफॉर्मन्स सध्या अंडर 15 मध्ये देते MC अंतर्गत स्पर्धा खेळत असताना. बॅटिंग करायची लाड तुम्हाला. किती धावा बनवणार? 3 षटकार. 70 ते 80 धावापर्यंत आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. कोणते चांगले खेळाडू आहेत जे ते धावा बनवतील आणि उपयोगी पडतील टीमला? केतन भोईर आहे, ऋतिक भोईर आहे, तर्पण भोईर आहे, खूप जण आहेत. अजून दिशांत आहे. म्हणजे 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 आज ज्यांच्यामध्ये ऊर्जा नाही ते सुद्धा बिअर साठी ऊर्जा तयार करतील का? हा क्या बात है. बिअर मिळवण्याकरता प्रयत्न असतील असं म्हणतात. एन्जॉय क्रिकेट. होळी कप, होळी चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा आपण या दोन कॅप्टनचं स्वागत करूया. शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय रॉयल पार्टनर टीमचे कॅप्टन संजय पाटील याने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जातोय ते 0001 बॉईज टीमला. वही आपण दुसऱ्या इनिंग कडे लगेचच 2 बॅटर पाठवून द्या. फिल्डिंग लावून घ्या. होळी चषक 2026 हा अतिशय चांगला आणि महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये नुकताच झेडस लव विरुद्ध गावदेवी वाकीपाडा संघाने बेधडक कारवाई केली. जसा एखादा पत्रकार, महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी असतात, अधिकारी असतात, जे बेधडक कारवाई करतात, तसंच इथे पहिल्या 3 षटकांमध्ये काही चांगली चोपाचोप कल्पेश म्हात्रे यांनी 4 उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकारांसहित 47 धावांची विस्फोटक खेळी साकारली आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती धावपळकावर 65 धावसंख्येचं टार्गेट. 66 इज द टार्गेट. टीसीपी लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतोय. सध्या खेळतोय जेटीसी आणि पूर्ण स्पर्धेचं कव्हरेज करतोय ते म्हणजेच टीसीपी. थँक्यू सो मच अक्षयजी साटम. गोड आवाजाचे धनी आहेत. सर्व काही व्यवसाय व्यवस्थित ते करतात आणि प्रत्येकाला ती गरज आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला यांचे मोठे व्यापारी, लय भारी असे आमचे अक्षय साटम या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये काही वेळापूर्वी जोडले होते. वजनदार आहेत दिपल्या. मला वाटतं त्याला या मॅच करता जर्सी मिळाली नाही, त्याच्याकरता एक वेगळी जर्सी गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाद्वारे आपल्याला बघायला मिळाली. चांगली संकल्पना मनीष म्हात्रे यांची सुद्धा. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करावं, कारण 10 पारितोषिक मॅन ऑफ द मॅच करत आहेत. टार्गेट 66 निशांत स्ट्रायकिंग कडे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे तो म्हणजेच बंटी. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 13 बॉल मध्ये 47 धावांची चांगली शानदार बहरदार खेळी कल्पेश म्हात्रे या खेळाडूने दाखवली. मला वाटतं जेवढ्या काही बियर त्याला मिळतील ना, तेवढ्या बियर तो डेडिकेट करेल आपल्या खेळाडूंकरता. जमा करून ठेवणार मनीष म्हात्रे यांचेच बंधू कल्पेश म्हात्रे. फुलटॉस बॉल
बॅटरचा मोजमाप घेण्याकरता चेंडू टाकला होता. नो बॉलचा इशारा आहे. एक धाव मिळाली निशांतला, दुसऱ्या धावे करता निशांत धावतोय, म्हणजे 3 धाव मिळतील. फ्री हिट असेल, नो बॉल. चला आता व्हाईट बॉल. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. धाव संख्या धाव पळकर जर आपण बघितले तर एकही चेंडू न टाकताना धाबा होते 4. 66 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. होळी कप, होळी चषक 2026 चा हा रणसंग्राम 10वा पर्व. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. पुन्हा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 5. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. पंच आपले एक हात हवेमध्ये फिरवतो. पंचाने केले फिरवा फिरव. धाव संख्येकरता बॅटरला करावे लागेल सारवा सारव. हो आणि आता सारवा सारव केली आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार बियर बार मिळवली ते शानदार एक बियर. उडते ग विमान ग. धावसंख्या 11. विमानाचा उल्लेख केला. खरोखरच विमानामध्ये बसण्याकरता पैसे लागतात आणि उतरण्याकरता नशीब. चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं. इथं सुद्धा विमानच उडवावे लागतील या धावसंख्येला चेस करते वेळी. बॅटचा हलकासा स्पर्श झाला. आतील कडा चाटून त्या ठिकाणी चेंडू गेला. ऋतिक रायडे फिल्डिंग करतायत. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. धावसंख्या 12. पण आता या दोघांमध्ये शर्यत असेल. एका बाजूला ऋतिक आणि दुसऱ्या म्हणजे डिपल्या, की वजन नेमकं जास्त कोणाचं. या मॅच वर वजन ठेवायचं. क्षेत्ररक्षकाचा चुकलाय अंदाज. नो बॉलचा इशारा. 4+1. एकूण या 5 धावा मिळतील. शानदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू. ओव्हर स्टॉपिंग झालं होतं आणि त्यामुळे तो नो बॉल. 5 बॉलच्या 5 धावा मिळतील. जेटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक लावलंय. सलग जर 3 षटकार ठोकले तर जेटीसी च्या बॅटर करताच पारितोषिक असेल 500 रुपयाचं. फ्री टॉय, फ्री हिट आहे आणि फ्री हिट, फ्री 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 सिक्सर. थँक्यू. बाप रे बाप, खतरनाक बॅटिंग झालं. 3 बॉल मध्ये 23 आलं. खतरनाक आणि घातक फलंदाजी. सर्वात आपल्या आयुष्यामध्ये सर्वात खतरनाक 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बायकोचे अश्रू आणि दुसरं म्हणजे शेजारणीची स्माईल. धावसंख्या धावपळ करते 23. पुढचा बॉल और पिच बॉल, फुल पिच बॉल होता. स्ट्रेट फटका केला. स्ट्रेट मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा मिळाली. कल्पेश तिथे तैनात आहेत गोलंदाजी मार्गावर आणि थ्रो येण्याआधी 2 धाबा बंटी याने पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागला जातो 25. बंटीने ठरवलं आज वाजवायची आहे घंटी म्हणूनच पाठवलं बंटी. धावसंख्या धावपळकर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 25. चांगले फलंदाजी निशांत म्हात्रे यांचं गायडन्स लाभतोय. वेळ जास्त जर घालवलं तर मग बियर कमी केली जाईल. बॅटिंग करणारी टीम करता सूचना 1 बियर कमी दिली जाईल. धावसंख्या धावपळकर आहे ते 25 धावा. गोलंदाज कल्पेश म्हात्रे तयार. पुन्हा थोडासा फुल पिच बॉल. चेंडूला बॅकलिपचा वापर करत कोळींग काढला. डीप लॉंग ऑन क्षेत्रात, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि थ्रो करण्याआधी 1च धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 26 वर.
3 षटकांमध्ये पूर्ण करायच्या 66 धाबा. अजूनही 40 धाबा पाहिजे. अजूनही 40 धाबा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. पुन्हा बॅटरला त्रस्त करणारी गोलंदाजी वापसी करताना दिसतात कल्पेश म्हात्रे. आता मनीष म्हात्रे यांनी चेंडू अडवलाय, म्हणजेच 1-3चा डबा लागू झाला. 1-3चा डबा त्यांच्याकरता लागू झाला. एक षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ लागली आहे ती 27. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 39. 12 मध्ये 39. बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 39. पाण्याची व्यवस्था केलं, परंतु आजच्या दिवसामध्ये बॅटरला सुद्धा पाणी पिण्याकरता मनाई आहे. सेव्ह वॉटर, ड्रिंक ऑनली बियर. ओ माय डिअर. 12 मध्ये पाहिजे 39. निशांत मात्र सांगता की मी चुकी केली पाणी पिऊन. पहिलं जर तुम्ही उल्लेख केला असता तर नक्कीच बियर मागवले असते, परंतु आता काय पाणी प्राशन केलं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज, नवीन गोलंदाज मागवला. एक आयकॉन बाहेरचा आहे, माहिती मिळाली होती. कर्नाटक येथून गोलंदाज मागवले. दयाशंकर देबा, नक्की सांगा ना. देबा, गोलंदाज देबा तयार. 12 मध्ये 39 ची गरज. मॅच मध्ये वापसी करायची आहे आता, परंतु फोर्स केलाय. ओहो, विनीत विनीत विनीत, काय ऊर्जा वाढलं. विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. नवीन बॅटर प्रसन्न म्हात्रे. नवीन बॅटर प्रसन्न म्हात्रे गेलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती सध्याच्या घडीला 27 धाबा. 11 बॉल शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 39 धाब्यांची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये 39. गोलंदाजाला यश मिळालं. देबा, ओ चांगला चेंडूला उचलला. चेंडू हवेत आहे. कल्पेश म्हात्रे चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज देबा याला विकेट मिळाली. गॉन. नितेश आमचे घेते लावतात, त्यांची भरपूर इच्छा आहे विमानामध्ये बसायची. आज संध्याकाळी त्याला कोणीतरी बसवा कुठेतरी. आता धावसंख्येचं काय समीकरण आहे ते आपण पोहोचूया. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये जिंकण्याकरता 39 ची गरज. टीसीपी लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं. प्रोपरायटर आहेत महेंद्रजी भगत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये निलेश अरविंदेकर आणि समोर आहेत कॅमेरामॅन अक्षय साठम. आडव्या भाटचा वापर केलाय. चेंडू जातो कवकोनी क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. एकाच धावेवर संतुष्ट होतं नवीन आलेल्या बॅटरने आणि विकेट हॅट्रिक जी होती ती विकेट हॅट्रिक यश कांबळेने मोडून काढली. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 28. पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या त्या 27 आणि ह्या षटकात 3 बॉल नंतर धाबा झाल्या आहेत त्या 28. 38 ची आवश्यकता. ऑफ स्टमर शपा झाला. चेंडूला फिरकावून दिले. फाईन लेग रिजन मध्ये लॉंग लेग क्षेत्र बाहेर चेंडू जातोय दन दन करत. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली होती 32 धाबा. अजूनही 8 बॉल मध्ये 34 धाबा पाहिजेत. 8 चेंडू 34 ची गरज.
आता चांगला फटका, चांगला जोरकस प्रहार केला फॉरवर्ड स्कोर लेगच्या दिशेने, सीमारेषे पार, मिळतील धावा 4, होईल चषक चौकार. पिंकी धावा बनवण्याकरता बंटीने डाव रचलाय मोठा, पूर्ण झालाय त्याच्या बियरचा कोठा. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं त्याने आतापर्यंत 17 धावा बनवल्यात. एकूण धावसंख्या पोहोचली 36 वर. स्कोअर मोजून 36. बंटीचे 21 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 36. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये पाहिजे 30. ओहो, बॅटरची कमजोरी ओळखली, ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलंय. 1 धाव मिळाली बंटीला. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 37. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज. 6 बॉल 29 धावा होतील काय, शंका आशंका निर्माण झालं. निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मार्गावर गोलंदाज आता आलाय तो म्हणजे जयेश. 6 बॉल 29 ची आवश्यकता. पहिल्या इनिंगच्या बियर जर आपण बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये आय थिंक 7-8 बियर, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत 5 बियर मोठ्या आणि बाकीच्या 4 बियर छोट्या. 3 6 मध्ये 29. बंटीने केला इरादा पक्का आणि आता गोलंदाजाने बंटीलाच दिला मोठा धक्का. ओ काय घडलं, षटकार आहे, षटकार आहे. बंटी वाजवतोय घंटी. 6. थँक्यू. गीत लागलंय, गीतामध्ये उल्लेख आहे आंटी, परंतु मैदानाच्या आतमध्ये काही सरस बॅटिंग करते बंटी. धावसंख्या धावफलकावर आहे ती 43. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. 5 चेंडू 23 ची गरज. बॅट आपटतोय. ओ चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि आता त्या शतरक्षकाद्वारे कोणती चूक नाही झाली. बंटी होते आउट, गॉन. थँक्यू. आठवण दिली आंटीचे आणि बंटीचीच घंटी वाजली. बंटीला परत जावं लागलं. धावसंख्या धावपळकर आहे ती सध्याच्या घडीला 43. 4 बॉल मध्ये पाहिजे तर 23 धावा. 4 षटकार ठोकावे लागतील आणि षटकार किंग म्हणून ज्या काढूला आपण बघत असतो ते काढू उतरलो. समीक्ष याच्याकरता हा डॉट बॉल एक आदर्श काढू आहे म्हणूनच ते उतरले. जटेसीचे परफेक्ट ऑपरेटर आणि कॅमेरामॅन समीक्ष मोरे, मृणाल म्हात्रे यांचे छोटे बंधू. सर्व प्रॉपर्टी कदाचित त्यांच्या नावावर सुद्धा करतील. ऑफ ड्राईव्ह आहे. 2 पण नाही जाणार काय. 2 धावा मिळतील.
अक्षय साटम सांगतात की समोर टेंबा बहुमा आणि त्याच्या जवळ चेंडू गेलाय. धावसंख्या 2 पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 45. पोटीपाय दिपल्या अंडररमचा बादशाह आहे तो. अंडररम मध्ये गोलंदाजी चांगले करत असतो दिपल्या. ऑफ ड्राईव्ह समीक्षा पुन्हा एकदा मला वाटतं एकच धाव ते घेत आहेत. सध्या धावण्यामध्ये कमी पडतायत. आयुष्यामध्ये धावपळच असते म्हणून आता इथे सुद्धा धावपळ जास्त करून फायदा नाही. समीक्ष मोरे धावसंख्या धावपळकावर आहे ती 46. एक चेंडू आणि पाहिजेत 20. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच अजून संपला नाही. व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू आहे त्यामुळे विशाल नाईक सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 47 वर. पहिल्या षटकामध्ये 27 धाबा आल्या होत्या. चना जोर गरम. उजव्या बाजूला एन्जॉयमेंट सुरू आहे. समोर सुद्धा एन्जॉयमेंट सुरू आहे. होळी चषकाच्या सर्वांना शुभेच्छा. पुरा मत मानो आज होली है. चौकार जाईल काय बियर वाया जाईल. यस या ठिकाणी पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं जेटीसी लाईव्ह या टीमला. पराभूत झालेल्या टीमच्या कॅप्टनने या त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होता. दशकपूर्ती हे वर्ष असल्या कारणानं 10 वर्ष होळी चषकाला झालेत आणि त्यामुळेच आपण एक मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करतोय. मॅन ऑफ द मॅच गोष्ट